तर नमस्कार. फायनली आपलं जे काम करायचं होतं का, ती नळी आपल्याला बसवायची होती का, ती नळी मी बसवली पा. तिथे जाळ केला थोडासा आणि तरी पण थोडं थोडं पाणी गळायलं. एक नळी बसवायची होती आणि तिला थोडंसं जाळ केला. इथे आता मातीस म्हणजे जाळ केला मी थोडासा आणि नळी गरम केली आणि एक जॉईनर लावलं. तरी पण थोडं थोडं पाणी गळायलंय पा, थोडं थोडं पाणी गळायलंय. पण तरी पण जमलं नाही, थोडंसं केलंय मी, म्हणजे ॲडजस्ट केलं. कारण की आज लागवड करायची ना टरबूजाची, म्हणजे कलिंगडाची, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट केलंय. तर आता पुन्हा एकदा चेक करते बाकीच्या नळ्याला पाणी पडायला का कुठं का. पुन्हा नंतर एकदा जाळ करावं लागते, पुन्हा एकदा गरम करून नळीला जॉईनर लावावं लागते. तर खालच्या प्लॉटमध्ये मी चेक करते, जॉईनर पण सोबत घेते. म्हणजे काय होईल, तिथं पाणी गळायला का तिथं मी फास्टमध्ये म्हणजे नळी कापते आणि जॉईनर बसवते. आता इकडं बघते मी कुठे पाणी गळायलंय कुठे नाही. ह्या नळीला पूर्णपणे आता पाणी यायलंय. ह्या नळीला पाणीच नव्हतं. आता म्हणजे आपल्याला बी लावायला म्हणजे इथे पण पाणी गळाले. हे पहा, इथे पण थोडंसं पाणी गळालं. इथे पण जॉईनर लावलं. इथे पण थोडं थोडं वाजायला. तरी पण एकदा चेक करते मी, कुठेतरी पाणी गळायलं इथे. हे पहा, इथे पण नळी फुटलेली थोडीशी. इथे पण जॉईनर लावावं लागते. इथे पण थोडंसं जॉईनर लावावं लागते. पाणी गळायले ते बाकी. म्हणजे काय होईल, इथे बी जे आपण कलिंगडचं बी लावलं का, इथे बाकी कलिंगडचं बी लावलं का म्हणजे काय होईल, कलिंगडाचं बी वाहून जाईन ह्या पाण्यामुळे. पण इथं पुन्हा एकदा जॉईनर लावते मी. पुन्हा एकदा नळी गरम करायला लागते आणि इथे पण जॉईनर लावावं लागतं. आता माझ्यापाशी थोडेसे जॉईनर राहिले. ते किती जॉईनर राहिले तर फक्त 1 2 3, फक्त 3 जॉईनर राहिले तर. आणि पूर्ण प्लॉटमध्ये लावायचे तर पुन्हा एकदा जॉईनर आणायला जावं लागते तिथे कोपीवर. म्हणजे तिथं मी राहता ठिकाण आहे का, तिथे खूप मी जॉईनर आणून ठेवले. तर पुन्हा एकदा जॉईनर आणायला जावं लागतं. तर पण मी एकदा इथे या साईडला चेक करते, खाली एकदा खालची साईड पूर्ण चेक करते, कुठे कुठे जॉईनर लावावं लागतं. इथे जॉईनर पण सोबत घेऊन जाते. म्हणजे काय होईल, इथे नळी गरम करावं लागते जास्त. इथे काय जरा जास्त गरम करावं लागते. म्हणजे जास्त नळी काय झाली म्हणजे तुटली, म्हणजेच फाटली, जास्त फाटली. त्यामुळे चेक करते ना एकदा पूर्ण नळ्याला पाणी गळायलं का, आता पुन्हा कडीपर्यंत पाणी यायलं का. तर म्हणजे आज बायका येणार आहेत कलिंगड लावायला, मग त्यामुळे चेक करावं लागतं ना एकदा. आणि आज वांगी पण तोडायचे, पण आज वांगी तोडायला आपल्याला टाईम नाही, कारण की कलिंगड लावायचे. तर त्यामुळे बायका येतात आता वांगी तोडायला, पण मला टाईम नाही आज वांगी तोडायला. आज वांगे पण भरपूर निघणार आहेत, कारण की 2 फवारण्या केल्यात ना. ह्या पण नळीला यायला फुल पाणी, इथे पण यायला नळीला पाणी. इथे पण खूपच नळी फुटली पा, त्यामुळे तिथं पाणी खूप जास्त गळायले पाणी. इथे तर खूपच, इथे नळी निष्ठेली वाटतं. इथे जॉईनर लावलं होतं आणि इथे नळी निष्ठेली मालकानेच लावलं होतं. मालकाच्या हातातलं कोणतंच काम म्हणजे व्यवस्थित करीत नाहीत मालक, गडबडीमध्ये करते. त्यामुळे जॉईनर इथं पण निष्ठेलं. इथं पण एक मी जॉईनर लावते आता. इथे खूपच, तिथे पण अजून एक कुठं फुटले. कडीकडीनं म्हणजे साईडनं फिरावं लागतं कलिंगड. म्हणजे इथे साईडला ऊस लावलेला आहे, तिथे पण गळायलं. हे पहा, इथे पण एक जॉईनर लावावं लागतं. पहा किती शेती करणं खूप अवघड आहे. इथे पण किती पाणी खूपच गळायले. इथे पण एक जॉईनर लावावं लागते. इथे तर खूपच जास्त ढवस साचलाय, इथे खूपच ढवस साचलाय. आणि साईडला 2 जागेवर पण इथे पण इथलं खूप जॉईनर लागतात. आणि माझ्यापाशी जॉईनर पण थोडीच आहे. इथे पण नळी नाही, इथे नळी म्हणजे इथे काय झालं माहिती आहे का, जॉईनर जे लावलेलं होतं का, ते जॉईनर निष्ठेलं यायचं लावलेलं. मालकाने लावले, पण म्हणजे व्यवस्थित काम करत नाहीत. मालक खूप गडबडीमध्ये काम करते. तर पुन्हा मला परत एकदा इथं काय करावं लागतं, जॉईनर म्हणजे व्यवस्थित हे. तर मालकाने जॉईनर लावलेलं आहे, पण निष्ठेलं आहे. मालकाच्या हाताने बरोबर लावलं नाही मालकाने. आणि खूप पाणी व्हायलंय, म्हणजे पाणी साचलं नाही, ते जास्त गवत निघत आहे. म्हणजे खूप गवत उगत आहे. म्हणजे आपल्याला खूप टेन्शन येते, कारण की कलिंगडाला जास्त गवत जमत नाही. म्हणजे गवतापासून कलिंगडाला रोग तयार होते. त्यामुळे म्हणजे गवतावर काय होते, आळी बसती, कोणता रोग म्हणजे आळ्या वगैरे मच्छर बसतं. त्यामुळे मग आपल्या कलिंगडावर रोग पडतं. त्यामुळे खुरपण एकदा करावं लागतं, 2 जागा जॉईनर लावावं लागतं. तर आता इथे पण काय मिस्टेक आहे, इथे पण पाणी गळायले. इथे पण कुठेतरी पाणी गळायले. हो आई होती तिथं खूपच पाणी गळायले बघा की. इथे खूपच पाणी गळायले. हे पहा, इथे पण काय झालं, नळी फाटली का तुटली का काय समजणं झालंय. मालकानं पण व्यवस्थित लावलेल्या नळ्या. हे पहा किती पाणी गळायले. इथे पण खूपच पाणी गळायले, नुकसान व्हायले. इथे पण खूप जॉईनर मोठं लावावं लागते, नळी गरम करावं लागते. मला कोणतंच काम व्यवस्थित करत नाही. तर इथे
काय करते मी आता थोडंसं जाळ करते आणि परत एकदा इथं नळी लावते पहा. इथे खूपच नळी फाटली बघा ही. किती नळी तुटली, खूपच नळी तुटली नाही. आता पुन्हा परत एकदा मला इथे चेक करावं लागते आणि जॉईनर थोडं मोठं लावावं लागतं. तिथे पण पाणी गळायला ते, कारण की एकदा बी जर म्हणजे कलिंगड जर टोपलं ना तर ह्या पाण्यामुळे बी वाहून जाते. आणि बी तर खूप म्हणजे खूप त्या कलिंगडच्या जे आपल्या कलिंगड लावायचं का त्या कलिंगडाच्या बिया ज्या आहेत का त्या खूप महाग आहेत. 2,500ला पुडी आहे. आणि आपलं नुकसान झाल्यावर मग कसं वाटतंय, त्यामुळे आपण काय करायचं, आधीच व्यवस्थित काळजी घ्यावी लागते आणि नंतर आपल्याला कलिंगडची बी टोपावं लागत आहे. आता पुन्हा एकदा मला इथे पुन्हा एक जॉईनर लावावं लागते. आता माझ्यापाशी 2-4 जॉईनर राहिलं. मी पुन्हा एकदा नळीनं म्हणजे काय करते, कात्रीनं कापून घेते नळी आणि तिथं पुन्हा एकदा जॉईनर लावते. खूप टेन्शन आलं मला आता, कारण की बायका यायला आता कलिंगड लावायला. पुन्हा एकदा लावते, एकदा जॉईनर लावून फिट करते.